नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या गाईच्या दुधाच्या दरात खूप मोठी वाढ झाली असून जवळजवळ सर्व दूध संघाने 11 तारखेपासून 2 रुपयाची वाढ ही करण्यात आली आहे. प्रति लिटर 2 रुपयाची वाढ ही करण्यात आली आहे. त्यामुळे दुधाच्या दरात 2 रुपये, तर श्रीखंडाच्या दरात 20 रुपये, तर तुपाच्या दरात 80 रुपये भाववाढ ही झाली असल्याने शेतकऱ्यांना नाही पण ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला देखील बऱ्याच दूध संघाने आता 2 रुपयाची, 1 रुपयाची अशा प्रकारची दरवाढ ही केल्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाला 38 रुपयापासून ते 41-42 रुपयाच्या आसपास शेतकऱ्याच्या दुधाला दर हा मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून या दूध क्षेत्रातील दुधाळ गाई आणि म्हशीच्या किमतीमध्ये खूप मोठी वाढ होताना दिसत आहे. स्थानिक बाजारामध्ये 20 ते 30 हजार रुपयापर्यंत गाईची आणि म्हशीची 40 ते 50 हजार रुपयापर्यंत ही चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. याचाच प्रत्यय म्हणून अहिल्यानगरमध्ये काल परवाच एक व्यवहार झाला. या व्यवहारामध्ये एक गाय ही 2,21,000 रुपयापर्यंत विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. ही गाय 40 लिटर दूध देणार असे त्या विक्रेत्याने सांगितले असून प्रत्यक्षात ती गाय गाभण आहे आणि ती व्याल्यानंतरच ती गाय किती देते याबाबतची माहिती समोर येणार आहे. तर ही जी अहिल्यानगरच्या मानोरी गावातील गाय जी आहे ती तरुण शेतकरीने एक गाय तब्बल 2,21,000 रुपयाने विकली आहे. या गायची दूध देण्याची क्षमता 40 लिटरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. अशी विक्रमी किंमत मिळाल्यानंतर या गायीला डीजेच्या तालावर मिरवणूक काढून वाजत गाजत निरोप देण्यात आलेला आहे. या गावात निघालेली गायीची मिरवणूक हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. डीजेचा दणदणाट, ग्रामस्थाची गर्दी, गायीची पूजा, फुलाचा हार आणि त्यानंतर वाजत गाजत निरोप. या गावातले हे दृश्य एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हतं. ही मिरवणूक फक्त सर्वोच्च किमतीत गाय विकल्यामुळेच ही मिरवणूक काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. 2,21,000 रुपयांना विकल्या गेलेल्या या जातवंत गायीसाठी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. गायीच्या विक्रीची बातमी समजताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ती मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे गायीच्या किमती, या दुधाच्या किमती वाढल्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या भविष्यात आणखीही दुधाचे भाव वाढून गायीच्या किमतीही वाढू शकतात. धन्यवाद.